नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद देसके. आपणा सर्वांचं सर्वज्ञ अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक सिंपल आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन, राईट. हा सिंपल टॉपिक आहे आणि महत्वाचा पण आहे. हायब्रिडायझेशन हे कोणाच घ्यायचं माहिती आहे आपल्याला? हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कुठल्याही कंपाऊंड मध्ये कार्बनचं जर आपल्याला हायब्रिडायझेशन काढायचं असेल तर आपण एक सिंपल ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत. राईट, ती ट्रिक असणार आहे. ट्रिक अशा प्रकारची आहे, जसं फॉर एक्झाम्पल हे असं लक्षात ठेवायचं बघा. दॅट इज नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स. नंबर ऑफ सिग्मा हे असं साइन दाखवतो आपण. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस व्हॉट इज लोन पेअर हे वापरायचं आहे. आणि पुढे आपल्याला लिहायचंय हायब्रिडायझेशन. कल्चर इकडे काय म्हणायचं आपल्याला? दॅट इज हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन एनी कंपाऊंड. राईट, सिंपल फॉर्म्युला आहे. दॅट इज नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड बघायचे आणि त्याच्यावरती जर लोन पेअर असेल तर त्या दोघांची बेरीज आपल्याला करायची. या दोघांची बेरीज जर 4 येत असेल तर त्या ऍटमचं जे काही हायब्रिडायझेशन आहे ते असणार आहे sp3. जर या दोघांची बेरीज 3 येत असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp2. आणि जर या दोघांची बेरीज 2 येत असेल तर इथे हायब्रिडायझेशन असणार आहे sp. राईट, तर एक अशा प्रकारचं एक सिंपल आपल्याला एक फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. राईट, दॅट इज नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स या दोघांची आपल्याला बेरीज करायचे. राईट, काय करायचं आपल्याला? या दोघांची आपल्याला बेरीज करायचं. जर या दोघांची बेरीज 4 येत असेल, राईट, तर हायब्रिडायझेशन असेल sp3. राईट, आणि या दोघांची बेरीज जर 3 येत असेल तर याचं हायब्रिडायझेशन काय असेल सांगा बेटा? sp2. आणि जर याचं हायब्रिडायझेशन 2 येत असेल, दोघांची बेरीज 2 येत असेल तर याचं हायब्रिडायझेशन असेल sp. राईट, हा सिंपल आपला एक चार्ट या ठिकाणी म्हणजे एक टेबल आपल्याला लक्षात ठेवायचं आणि याच्यावरून आपण कुठल्याही कार्बनचं आपण हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी काढू शकतो. हा चार्ट समजलेला आहे. पण आता काही कोणाला प्रश्न पडेल की सिग्मा बॉन्डचा अर्थ काय? तर याच्यासाठी अजून एक सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचे, जेवढेही सिंगल बॉन्ड आहे, राईट, असे बॉन्ड्स सिंगल बॉन्ड मध्ये एकच सिग्मा बॉन्ड असतो. म्हणजे सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड असतो. राईट, आणि जर डबल बॉन्ड दिलेला असेल तर हा सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे कोण आहे? सिग्मा बॉन्ड. हा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असतो. लक्षात ठेवायचं. काय वेळा सांगा? डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि एक कोण असायला पाहिजे? पाय बॉन्ड असायला पाहिजे. आणि परत हे लक्षात ठेवायचे ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड्स असतात. आणि एवढं पण लक्षात ठेवायचं. काय म्हणलं आपण इथे? यस, लक्षात ठेवा की सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. राईट, डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि एक पाय. ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि 2 काय असतात सांगा? पाय बॉन्ड्स असतात. एवढं लक्षात ठेवलं. जर तुम्हाला एवढं माहिती आहे आणि हा चार्ट जर तुम्हाला माहिती असेल तर कुठल्याही कंपाऊंड मध्ये कार्बनचं किंवा अजून कुठल्या प्रकारच्या ऍटमचं आपल्याला हायब्रिडायझेशन सांगता येईल. राईट, स्पेशली आपण इथे कार्बन बद्दल बोलतो. राईट, असं जर असेल समजा ह्या दोघांची बेरीज जर 4 येत असेल sp3, 3 आली, sp2 2 आली तर sp. राईट, आणि हे लक्षात ठेवा 1 सिग्मा बॉन्ड म्हणजे सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड. डबल बॉन्ड कंटेन्स 1 सिग्मा 1 पाय. ट्रिपल बॉन्ड कंटेन्स 1 सिग्मा and what is 2 pi bonds. चार्ट लक्षात बसलेला आहे. राईट, चार्ट समजला सगळ्यांना. आता याच्यावरती बेस्ड
काही आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता ही चार्ट वर लक्षात ठेवायचं, आयएमपी चार्ट आहे, राईट. एमसीक्यू मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन बनू शकतात आणि हे जर चार्ट आपण लक्षात ठेवला तर आपल्याला हायब्रिडायझेशन लिहिता येतं, जॉमेट्री पण आपल्याला लिहिता येतं जनरली, राईट. पण जॉमेट्री आपण नंतर सांगू आपण. जसं sp3 असेल तर आपण कार्बन मध्ये सांगतो की तिचा टेट्राहेड्रल, राईट ना, किंवा sp असेल तर आपण लिनियर असं सांगतो आपण, त्याच्यावर नंतर बोलू आपण. फक्त सध्या आता आपण एवढा चार्ट आपण लक्षात समजले. आता याच्यावरती बेस एक दोन आपण एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे आपला टोटली चार्ट आपला क्लिअर होईल, राईट. पहिलं एक्झाम्पल सांगू आपण. जर समजा आपल्याला असं दिलेलं आहे CH4, राईट. बस CH4 चा अर्थ आपल्याला माहिती आहे. CH4 चं नाव लिहिलं जातं मिथेन. CH4 ला काय म्हणतो सांगा, मिथेन. CH4 म्हणजे कोण आहे, मिथेन आहे. यस, याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, याचा आपण एक्सटेंडेड फॉर्म्युला असा काढतो आपण. CH4 ला असं लिहिता येतं, हा कार्बन आहे, याच्या भोवती 4 अशा प्रकारचे सिंगल बॉन्ड्स आहेत. आणि आता आपण सांगितलं सिंगल बॉन्ड कोण असतो सांगा, सिग्मा बॉन्ड. म्हणजे या कार्बनच्या भोवती 4 सिग्मा बॉन्ड आहेत. या कार्बनच्या भोवती 4 सिग्मा बॉन्ड आहेत. कार्बन वरती लोन पेअर नाहीये, राईट. म्हणजे या कार्बनच्या भोवती काय सांगा, 4 सिग्मा बॉन्ड. 4 सिग्मा बॉन्ड याचा अर्थ काय की त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असायला पाहिजे, sp3 असायला पाहिजे. लक्षामध्ये. यस. आता सेकंड एक्झाम्पल घेऊ. सपोज फॉर एक्झाम्पल आपलं असं दिलेलं आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3. लक्षामध्ये, CH3 सिंगल बॉन्ड CH3. इथे बघा आता या कार्बनच्या बाजूला 3 हायड्रोजन्स आहेत आणि हे कार्बनला हे हायड्रोजन सिंगल बॉन्ड मध्ये अटॅच असतात, राईट. म्हणजे हे 3 सिंगल बॉन्ड आणि कार्बन मधला 1 सिंगल बॉन्ड. म्हणजे या कार्बनच्या वरती किती सिंगल बॉन्ड झाले सांगा, 4 सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड कोण असतात, सिग्मा बॉन्ड. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय होतं सांगा बेटा, दॅट इज sp3. काय झालं सांगा, sp3. जसं हे sp3 आहे हे पण काय असायला पाहिजे सांगा, sp3. या कंपाऊंड मध्ये याचं नाव माहिती आहे, याचं नाव मिथेन आहे, याचं नाव लिहितो आपण इथेन, बरोबर. या कंपाऊंड मध्ये हे दोन्ही कार्बन्स कुठल्या प्रकारे सांगा, sp3 हायब्रिडायझेशन दाखवत असतात, राईट. ते समजलं. अजून एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल सांगू. असा कंपाऊंड दिलेला आहे बेटा CH2 डबल बॉन्ड CH2 असं दिलेलं आहे, बरोबर आहे. काय दिलं बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2. या कार्बनच्या बाजूला इकडच्या साईडने एक डबल बॉन्ड आहे आणि या साईडने 2 H आहेत, म्हणजे 2 सिग्मा बॉन्ड आहे, बरोबर आहे. हे 2 H काय करतात, 2 सिग्मा बॉन्ड बनवतात. आणि या डबल बॉन्ड मध्ये आता सांगितलं आपल्याला डबल बॉन्ड कंटेन्स 1 सिग्मा आणि 1 पाय. आणि आपल्याला एक काढताना काय गृहीत धरायचंय, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, बरोबर आहे. म्हणजे या कार्बनच्या भोवती इकडे 2 सिग्मा बॉन्ड्स आहेत, राईट. आणि या डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा बॉन्ड आहे. म्हणजे मला सांगा या कार्बनच्या भोवती किती सिग्मा बॉन्ड्स तयार होत आहेत, 3. आणि 3 जर असेल तर हायब्रिडायझेशन काय आलं पाहिजे सांगा, sp2 आलं पाहिजे. म्हणजे हा जो कार्बन आहे तो कसा असायला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज्ड. आणि हा पण कार्बन कसा असायला पाहिजे सांगा, sp2 हायब्रिडाइज्ड. लक्षामध्ये. म्हणजे सिंगल बॉन्डचा कार्बन असेल तर sp3 म्हणालो आपण. आणि या कार्बनच्या भोवती एक डबल बॉन्ड आहे, या कार्बनच्या बाजूला एक डबल बॉन्ड आहे, तर तो कसा असायला पाहिजे, sp2 असायला पाहिजे. लक्षामध्ये. अजून एक एक्झाम्पल घेऊ. समजा हा कंपाऊंड दिलेला आहे CH3 ट्रिपल बॉन्ड CH3 असं दिलेलं आहे, बरोबर आहे. काय दिलं बघा, CH3 ट्रिपल बॉन्ड CH3. पण या कार्बनच्या बाजूला इकडे एक हायड्रोजन आहे, म्हणजे एक सिग्मा बॉन्ड आहे. आणि ट्रिपल बॉन्ड माहितीये, ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड असतात, राईट. म्हणजे या ट्रिपल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड सिग्मा आहे. म्हणजे या कार्बनच्या बाजूला इकडे एक सिग्मा बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड मधला एक सिग्मा, राईट ना. टोटल सिग्मा किती झाले सांगा, 1 आणि 1 म्हणजे 2 झाले. 2 असेल तर काय आलं पाहिजे, हायब्रिडायझेशन sp. या कार्बनचं जे काही हायब्रिडायझेशन आहे ते काय असायला पाहिजे, sp. पण याचं काय सांगा, याचं काय असायला पाहिजे सांगा, sp असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, जर एखाद्या कार्बनच्या बाजूला एक ट्रिपल बॉन्ड असेल तर sp, डबल बॉन्ड आला तर sp2, सिंगल बॉन्ड असेल तर sp3. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथपर्यंत समजलेलं आहे. हा चार्ट लक्षात बसला. इथे महत्वाची हा चार्ट पाठ करायचंय, हा टेबल पाठ करायचंय आणि या 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. सिग्मा बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, डबल बॉन्ड 1 सिग्मा 1 पाय, ट्रिपल बॉन्ड 1 सिग्मा अँड बॉन्ड दिस 2 पाय बॉन्ड्स. लक्षामध्ये. अजून काही आपण एक्झाम्पल्स घेऊ जेणेकरून आपल्या लक्षामध्ये बसेल.
राईट. एकदा चार्ट हे मिटवतो. इथपर्यंत समजलेलं असेल. खूप सिंपल आहे आणि महत्वाचं आहे, विशेष करून खूप महत्वाचं आहे. मग आपल्या कुठल्याही कंपाऊंड मध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन आपल्याला सांगता येईल. राईट. सपोज फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. पहिले एक्झाम्पल घेऊ. CH3 सिंगल बॉन्ड CH अगेन डबल बॉन्ड परत CH सिंगल बॉन्ड आणि CH3 असं कंपाऊंड आहे. तर अगोदरच IUPAC नाव लिहू आपण. काय तर सांगा, ब्यूट 2ENE असं लिहिता येतं. काय लिहिता येतं? ब्यूट 2ENE. आता काय करायचंय, या कंपाऊंड मध्ये प्रत्येक कार्बनचं आपलं हायब्रिडायझेशन सांगायचंय. तर पहिला कार्बन आहे, सिंगल बॉन्ड आहे, याच्या बाजूला इकडे एक सिग्मा बॉन्ड आहे. राईट. आणि H हा 3 सिग्मा बॉन्ड बनवतो. म्हणजे या कार्बनच्या भोवती टोटल किती झाले सांगा? यस, sp3 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत. म्हणजे काय असायला पाहिजे? sp3. राईट. तर हा कार्बन आहे, बाजूला एक डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा, हा एक सिग्मा आणि इथला एक सिग्मा, म्हणजे किती झाले? 3 म्हणजे हा कोण असायला पाहिजे सांगा? sp2. इथं पण सेम, डबल बॉन्ड एक सिग्मा, हा एक सिग्मा आणि हा एक सिग्मा, म्हणजे हा कोण झाला सांगा? sp2. त्याच्या बाजूला काय सांगा? एक सिग्मा आहे, इकडून 3 सिग्मा, म्हणजे किती झाले टोटल? 4, म्हणजे किती झाले सांगा? sp3. त्या कंपाऊंडचं नाव कसं माहिती आहे? ज्यासाठी डबल बॉन्ड जवळ आहे ते नंबरिंग स्टार्ट करा. 1 2 3 अँड व्हॉट इज 4. म्हणजे कार्बन नंबर 1 जो आहे तो कसा आहे सांगा? sp3 हायब्रिडाइज्ड. कार्बन नंबर 2 जो आहे तो sp2 आहे. कार्बन नंबर 3 जो आहे तो कसा आहे सांगा? sp2. कार्बन नंबर 4 कसा आहे सांगा? sp3. तर एक्झाममध्ये असे खूप सारे कंपाऊंड्स विचारले जातात, तेव्हा आपल्या या याच्यावरून एक्झाममध्ये लिहिता आलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल बेन्झीन काढू आपण. हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, बरोबर आहे. डबल बॉन्ड्स आहे. राईट. त्याचं नाव लिहितो आपण बेन्झीन. बेन्झीन एक एरोमॅटिक कंपाऊंड असतो. राईट. आता आपल्याला माहिती आहे हे इथे अशा प्रकारचे 3 बॉन्ड्स आहेत आणि याच्या बाजूला इथे कार्बन असतो. इथे काय ना म्हणजे हायड्रोजन लिहित असतो आपण. राईट. बघा आता इथल्या कार्बनचं आपलं हायब्रिडायझेशन काढायचंय. हा एक सिग्मा, हा एक सिग्मा आणि डबल बॉन्ड मधला एक सिग्मा, किती झाले सांगा टोटल? याच्या बाजूला 3 सिग्मा होत आहेत. 3 चा अर्थ काय सांगा? sp2. आणि बेन्झीन मध्ये 6 कार्बनचं बिहेवियर सारखं असतं. म्हणजे इन बेन्झीन ऑल द कार्बन्स, यस ऑल द कार्बन atoms are what this sp2 what this hybridized. इथपर्यंत समजा बेन्झीन मध्ये सगळे कार्बन कसे आहेत सांगा? sp2. पॉइंट समजलेला आहे. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे तो. चार्ट लक्षात ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवायचं. सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड, डबल बॉन्ड 1 सिग्मा 1 पाय, ट्रिपल बॉन्ड 1 सिग्मा 2 पाय. आणि हे चार्ट लक्षात ठेवलं कुठल्याही कार्बनचं कुठल्याही कंपाऊंडचं आपल्याला हायब्रिडायझेशन काढता येईल. राईट. व्हिडिओ समजलेला आहे? हे सगळ्यांना समजलं? हे जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट्स मध्ये सांगायचंय. राईट. आणि काही जर डाऊट असेल तरी कमेंट्स मध्ये सांगा, ते आपण सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू.